एक गुंड, एक पैलवान आणि एक मैदान आणि भरलेलं होतं गाव. धाराशिवच्या आद्रूड गावात जगदंबा देवीच्या यात्रेचं थाटात नियोजन सुरू होतं. कुस्तीचा पट जमलेला, हलगी, धोनी आणि सगळं काही भरात चालू होतं. तेवढ्यात एक मोठी एंट्री होती. ती म्हणजे निलेश घायवळची, जो पुण्याच्या गुन्हेगारीतला बॉस म्हणून ओळखला जातो. त्याच्या स्वागतासाठी हलगी वाजते, लोक सेल्फी काढताय, कुस्तीच्या मैदानात मानकरी म्हणून तो मिळतोय देखील. आणि त्या गर्दीच्या मधून अचानक एक पैलवान उडी मारतो, सागर मोहोळकर, आणि निलेश घायवळच्या थेट कानशिलात वाजवतो, भिडतो, मारहाण करतो. पण नंतर घायवळच्या माणसांकडून तो स्वतः धुतला जातो. सागर हा काही साधा सुद्धा पैलवान नाही. 2 खुनांचे आरोप, जेलमधील खून आणि तरीही रिंगणात मिरवणारा. काही दिवसापूर्वीच ईड गावात 31,000चं बक्षीस मारून आला होता तो. पण प्रश्न एकच, सागरने घायवळला का मारले? तर त्याचं झालं असं, कुस्तीचे आयोजक ज्ञानेश्वर गीते म्हणतात, असं काहीच घडलं नाही. अफवा होती, सागर आमच्याच विरोधकांनी पाठवला होता. पण राजकीय कट रचला गेला होता का, की सागर नशेत आला होता? काहींनी सांगितलं की तो नियमित उत्तेजक घेतो, तीच त्याची ताकद आहे, म्हणजेच नशिली पदार्थ. परंतु यात एक धागा मात्र स्पष्ट दिसतोय, तो म्हणजे दोघांच्याही बाजूने असलेला जुना हिशोब. निलेश घायवळ जामखेडच्या सोनेगावचा, M.Com झालेला, पण हातात बुक घेण्याऐवजी बंदुका घेतलेला. गजा मारण्यासोबत सुरुवात, पुढे स्वतःची टोळी घायवळ गँग सुरू केलेला. या टोळीने पुण्यात खंडणी, अपहरण, खून याचं मार्केट तयार केलं. मारणे गँगशी वाद आणि मग सुरू झालं टोळीवार. सचिन कुडले विरुद्ध पप्पू गावडे. खुनाच्या मालिकेतून दोघेही दहशतीत आले. घायवळवर 20हून अधिक गुन्हे, हद्दपारी, तशीच सोशल मीडियावर दबदबा, दहशत आणि राजकीय नेत्यांसोबत फोटो व्हायरल होत असतात. आता पुन्हा तो चर्चेत आलाय आणि सागर मोहोळकर पुन्हा कोठडीत गेलाय. हे नेमकं का झालं? जुनं काही वैर होतं, कुस्तीचा राग होता, की काही राजकीय डाव होता? हे प्रकरण अजून गुढच आहे. गुंडांचं गमक, पैलवानाचा पराक्रम आणि गावातलं राजकारण या सगळ्यांच्या मधोमध निलेश घायवळ पुन्हा चर्चेत आलाय. आणि आम्ही महाराष्ट्र लाईव्हवर हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुमचं मत काय, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, अशाच भन्नाट व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. नवनवीन व अधिक सुधारित पद्धतीने आम्ही आपल्यासोबत व्हिडिओ पोहोचवत राहू. तोपर्यंत जय महाराष्ट्र.